आराध्य दैवत असलेल्या गणरायाची प्रतिष्ठापना आज झालेली आहे आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री मृणाल दुसानीस आणि नाशिककरांची लाडकी मुलगी किंवा अभिनेत्री मृणाल आपल्यासोबत आहे. काय विशेष आहे गणेशोत्सवात? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्याकडे दगडूशेठ हलवाईची गणपतीची मूर्ती आम्ही प्रस्थापित केली आहे आणि आमच्याकडे गौरी नसतात, पण 10 दिवसाचा गणपती असतो. तर आमचा हा 10 दिवसाचा गणपती आहे. कशा प्रकारे सजावट केली आहे गणपतीची? सजावट खरं तर दरवर्षी आम्ही खूप मेहनत घेतो, मी आणि माझा भाऊ. पण ह्यावेळेस आम्हाला दोघांनाही सुट्टी नाही मिळाली, त्यामुळे आम्ही थर्माकोलचं हे मंदिर खरं तर आणलं आहे आणि त्याला लाईटिंग केलं आहे. आणि बाप्पाला आम्ही दागदागिने घालतो. आता ते थोडं संध्याकाळपासून सुरुवात होईल. आत्ताच जस्ट मूर्ती स्थापना झाली आहे त्यामुळे. पण थर्माकोलचं मखर जरी असलं तरी आम्ही दोघांनी रात्रभर जागून मेहनतीने ते सजवलं आहे, त्यामुळे त्याची किंमत आम्हाला दोघांना खूप आहे. आणि आय होप गणपती बाप्पा खुश होतील आमच्या ह्या मंदिरात बसून. तू गेली 3-4 वर्ष आता मुंबईत राहते. मुंबईत मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होतो. नाशिककरांचा गणपती आणि मुंबईकरांचा गणपती काय नेमकं तुला फरक वाटतो? काहीच फरक नाही. मला तर असं वाटतं की दोन्हीकडे तेवढाच उत्साह असतो, तेवढाच जल्लोष असतो. फक्त माणसांची संख्या जरा कमी असेल मधली आणि मुंबईत माणसं मोठ्या प्रमाणावर हा गणेशोत्सव साजरा करतात आणि खूप मंडळं मुंबईत आहेत. नाशिकमध्ये तेवढी मंडळं नाही आहेत, पण उत्साह दोन्हीकडे तेवढाच असतो आणि श्रद्धा आणि भक्ती त्यात तर कुठेही कमतरता नक्कीच नाही.